मध्ये आप आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अरविंद केजरीवाल फक्त 343 मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि 6 जागांवर आम आदमी पक्ष 1000 पेक्षा कमी मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे। भाजप 42 आणि आप 28 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसनं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झिरोवर आलेली आहे। बादली मतदारसंघामध्ये सुद्धा आता काँग्रेस पिछाडीवर पडली आहे। स्क्रीन्स लावलेले आहेत, त्यामध्ये विविध चॅनल्स जे आहेत त्याच्यावरून आपण जर पाहिलं तर 40च्या वरपर्यंत आता सध्याचा जो आकडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आम आदमी पक्ष मात्र 20 ते 25च्या दरम्यानच आहे। त्यात महत्त्वाचं अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील आणि मुख्यमंत्री आतिश असतील, हे तीनही नेते महत्त्वाचे जे आहेत ते पिछाडीवर आहेत आणि आतापासूनच सजवलेलं आहे भाजपचं हे कार्यालय। वरती पाहतोय आपण पताके वगैरे जे आहेत ते लावलेले आहेत। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फ्लेक्स देखील या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। JP नड्डांचं देखील फ्लेक्स पाठीमागं आपण पाहतोय। अशा पद्धतीनं आतापासूनच कार्यकर्ते जे आहेत ते देखील यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि भाजपला खरं तर म्हणजे भाजपच्या नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला होता की आम्हालाच यश मिळेल। त्यातच आम आदमी पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते पिछाडीवर आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जो आरोप केलेला होता केजरीवाल यांनी तो गेल्या काही दिवसांमध्ये गाजलेला होता। 15 कोटींची ऑफर असल्याचं देखील सांगितलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जे सेलिब्रेशन है नाश्ते के लिए जा रही हूँ, 10:30 हो रहे, 11:30 वापस आ रहे हैं और 60,000 वोटों की गिनती बाकी है। हाँ जी, मुझे नहीं मालूम किसका फायदा किसका नुकसान, पर जिसने दिल्ली का नुकसान किया उसका नुकसान होने जा रहा है। धन्यवाद धन्यवाद। बिल्कुल, लोगों ने मेरा साथ दिया और काफी अच्छी लड़ाई लड़ी और मैं वापस लौट रही हूँ 1 घंटे के बाद नाश्ता करके। बिदुड़ी जी तो देखिए आए भी नहीं, आप मुझे कह रहे मैं जा रही हूँ, वो तो आए भी नहीं अभी तक, है ना, और वो आएंगे भी नहीं। अलका लांबा है हमारे साथ आज तक पे। मैम, अंदर से इस वक्त क्या खबर है अगर आप? अरविंद केजरीवाल फक्त 343 मतांनी आघाडीवर आहे, तर 6 जागांवर आप जवळपास 1000 मतांनी पिछाडीवर आहे। दिल्लीमध्ये आप आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे। आकडा जो आता आपण या ठिकाणी पाहताय, भाजप 43 जागांवर आघाडीवर, आप 27 आणि काँग्रेस एका जागेवर काही वेळापूर्वी आघाडीवर होती, मात्र आता काँग्रेस या ठिकाणी पूर्णपणे मागे पडल्याचं पाहायला मिळतं। हे सगळे कार्यकर्ते